नमस्कार मंडळी. आजच्या या एक्सप्लेनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण नागरी स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे नक्की काय आणि त्या कशा काम करतात हे अगदी सोप्या आणि रंजक पद्धतीने समजून घेणार आहोत. विशेषतः जे विद्यार्थी नागरिकशास्त्राचा अभ्यास करतायत त्यांच्यासाठी हा विषय आपण एका शिडीच्या रूपात उलगडणार आहोत. चला तर मग शांतपणे आणि एकाग्रतेने या विषयाच्या मुळाशी जाऊया. पटकन आजची रूपरेषा पाहूया. आपण नागरी स्थानिक संस्था, नगरपंचायत, नगर परिषद, महानगरपालिका, एक प्रशासकीय तक्ता आणि शेवटी शहरी जीवनाचं वास्तव यांवर चर्चा करणार आहोत. तर वळूया आपल्या पहिल्या भागाकडे, नागरी स्थानिक संस्था आणि प्रशासनाचे 3 महत्त्वाचे स्तर. आता शहरी प्रशासनाची संकल्पना तशी खूप व्यापक आहे, बरोबर? कारण प्रत्येक शहराचा आकार, लोकसंख्या वेगवेगळी असते. म्हणूनच हे प्रशासन एका फ्लो चार्ट किंवा शिडीसारखं काम करतं. जशी लोकसंख्या वाढते तशी प्रशासनाची व्याप्तीही वाढते. यात 3 मुख्य टप्पे आहेत. सर्वात खाली असते नगरपंचायत, जी संक्रमण अवस्थेतील गावांसाठी असते. त्याहून थोडी मोठी म्हणजे नगर परिषद, जी लहान शहरांचा कारभार पाहते. आणि सर्वात वर असते महानगरपालिका, जी मोठ्या शहरांसाठी काम करते. अगदी लॉजिकल आहे नाही का? चला आता दुसऱ्या भागाकडे जाऊया. आपली पहिली पायरी नगरपंचायत म्हणजेच संक्रमण अवस्थेतील गावे. आता आपण या शिडीच्या अगदी खालच्या पायरीवर थोडं लक्ष केंद्रित करूया. हा असा भाग आहे जो आता पूर्णपणे गाव राहिलेला नाही, पण अजून त्याचं पूर्ण शहरात रूपांतरही झालेलं नाही. थोडक्यात ही एक संक्रमणाची अवस्था आहे. जी गावे शहर होण्याच्या प्रक्रियेत असतात तिथे नगरपंचायत काम करते. आता याच्या निवडणुका कशा होतात तर दर 5 वर्षांनी. आणि हे जे निवडून आलेले प्रतिनिधी असतात ना, ते एकत्र येऊन त्यांच्यातूनच एकाची अध्यक्ष आणि एकाची उपाध्यक्ष म्हणून निवड करतात. हा या पूर्ण प्रशासनाचा भक्कम पाया आहे. आता एक पायरीवर जाऊया, भाग 3, नगर परिषद, जी लहान शहरांचं व्यवस्थापन करते. जसजसं शहराचं स्वरूप स्पष्ट होऊ लागतं तसतशी प्रशासनाची जबाबदारी साहजिकच वाढते. इथे एक गोष्ट नीट समजून घेणं खूप गरजेचं आहे. प्रशासकीय आणि राजकीय विंगमधला फरक. नगर परिषदेत जे प्रतिनिधी निवडून येतात त्यांना आपण नगरसेवक म्हणतो आणि त्यांच्या प्रमुखाला नगराध्यक्ष. पण या राजकीय नेत्यांनी जे निर्णय घेतले आहेत त्यांची प्रत्यक्षात अंमलबजावणी कोण करतं? तर त्यासाठी एक प्रशासकीय प्रमुख असतो, ज्याला मुख्याधिकारी म्हणतात. हा फरक नागरिकशास्त्राच्या दृष्टीने खूपच महत्वाचा आहे. आणि हो, या संस्था नक्की कामं कोणती करतात हेही तितकंच महत्वाचं आहे. नगर परिषदेची कामं आपण 2 भागांत विभागू शकतो. पहिली म्हणजे आवश्यक कामे. याशिवाय शहराचं जगणंच अशक्य आहे. जसं की रस्त्यांवरची दिवाबत्ती, पाणी पुरवठा, स्वच्छता आणि जन्ममृत्यूची नोंद ठेवणं. आणि दुसरी असतात ऐच्छिक कामे, जी शहराचा दर्जा सुधारण्यासाठी असतात. जसं की सार्वजनिक बाग, वाचनालय बनवणं आणि रस्त्यांची आखणी करणं. पण हे सगळं करण्यासाठी पैसा कुठून येतो? तर घरपट्टी, पाणीपट्टी आणि सरकारी अनुदानातून. आता वळूया भाग 4 कडे, महानगरपालिका, मोठ्या शहरांचं प्रशासन. आता आपण पोहोचलो आहोत प्रशासकीय शिडीच्या अगदी वरच्या पायरीवर. मोठ्या शहरांमध्ये नागरिकांना एकदम अद्ययावत सुविधा देण्यासाठी महानगरपालिका असते. इथे एक अत्यंत रंजक ऐतिहासिक गोष्ट सांगतो. महाराष्ट्रातली पहिली महानगरपालिका कुठे स्थापन झाली होती माहितीये? मुंबईत. आणि यातली सर्वात मनोरंजक गोष्ट म्हणजे मगाशी आपण जो मुख्याधिकारी पाहिला तसा इथे नसतो. महानगरपालिकेचा प्रशासकीय डोलारा प्रचंड मोठा असतो आणि त्याचा प्रमुख असतो आयुक्त म्हणजेच कमिशनर. एवढ्या मोठ्या शहराचा गाडा हाकण्यासाठी एका अतिशय वरिष्ठ आणि ताकदवर अधिकाऱ्याचीच गरज असते. राजकीय बाजू बघितली तर महानगरपालिकेचं नेतृत्व महापौर करतात. त्यांना शहराचा प्रथम नागरिक मानलं जातं. त्यांच्यासोबत उपमहापौरही असतात. यांची जबाबदारी खरोखरच महाकाय असते. संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा, प्राथमिक शिक्षण, अग्निशामक दल, कचरा व्यवस्थापन आणि आरोग्य सेवा. बापरे, ही सगळी मोठी कामं त्यांना सांभाळावी लागतात. आणि साहजिकच यासाठी लागणारा प्रचंड निधी घरपट्टी, मालमत्ता कर, व्यवसाय कर आणि मनोरंजन कर यांसारख्या माध्यमातून उभा केला जातो. तर आता भाग 5, प्रशासकीय तुलनात्मक तक्ता. आतापर्यंत आपण जे पाहिलं ते सगळं एकत्र करून बघण्याची वेळ आली आहे. डावीकडून उजवीकडे जाताना प्रशासनाचा आकार कसा वाढत जातो ते शांतपणे बघा. सदस्य संख्या बघा. नगरपंचायतीमध्ये ती किमान 9 ते कमाल 15 असते. नगर परिषदेत ती वाढून 17 ते 38 होते आणि महानगरपालिकेत
तिथे ती थेट शहराच्या लोकसंख्येवर अवलंबून असते. राजकीय प्रमुख कसा बदलतो? अध्यक्ष, मग नगराध्यक्ष आणि शेवटी महापौर. आणि प्रशासकीय अधिकारी? कार्यकारी अधिकारी, मग मुख्याधिकारी आणि शेवटी एकदम वरच्या स्तरावर आयुक्त. हा तक्ता म्हणजे संपूर्ण प्रशासकीय रचनेचा एकदम स्पष्ट आरसाच आहे. आता आपल्या शेवटच्या टप्प्याकडे येऊया. भाग 6, आरक्षण आणि शहरी जीवनाचं वास्तव. प्रशासकीय रचना तर आपण पाहिली, पण या सगळ्यात खऱ्या अर्थाने कोणाकोणाला प्रतिनिधित्व मिळतं हा मुद्दा अत्यंत कळीचा आहे. इथे हा आकडा खूप महत्वाचा आहे, 50%. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांसाठी 50% जागा राखीव असतात. त्यासोबतच अनुसूचित जाती, जमाती आणि मागासवर्गीयांसाठीही आरक्षण असतं. समाजातील सर्व घटकांना निर्णय प्रक्रियेत सामावून घेण्यासाठी आणि खऱ्या अर्थाने सर्वसमावेशक विकास साधण्यासाठी ही तरतूद अगदी गेम चेंजर आहे. पण शहरांचं आजचं खऱ्या अर्थाने सामाजिक वास्तव काय आहे? वेगाने वाढणाऱ्या शहरांना अनेक गंभीर समस्यांना रोज तोंड द्यावं लागतं. राहण्यासाठी अपुरी जागा, रस्त्यांवरची जीवघेणी वाहतूक कोंडी, कचऱ्याच्या विल्हेवाटीचा जटिल प्रश्न आणि वाढती गुन्हेगारी. ही सगळी शहरी प्रशासनापुढची अत्यंत मोठी आणि गंभीर आव्हानं आहेत. असं असलं तरी लोक शहरांकडे एवढ्या मोठ्या संख्येने का आकर्षित होत आहेत? कारण शहरे आपल्याला अनेक चांगल्या सुविधाही देतात. इथे रोजगाराच्या भरपूर संधी असतात, उच्च दर्जाचे शिक्षण मिळतं, अद्ययावत हॉस्पिटल्स असतात, मनोरंजनाचे अनेक पर्याय असतात आणि बिझनेस किंवा व्यापार वाढीसाठी प्रचंड वाव असतो. याच सकारात्मक गोष्टी शहरांना विकासाची इंजिने बनवतात. ह्या सगळ्याचा अभ्यास केल्यानंतर शेवटी एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. भविष्यात जेव्हा आपल्या शहरांचा आणि लोकसंख्येचा विस्तार असाच प्रचंड वेगाने होत राहील, तेव्हा या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संरचनेत आपल्याला कोणते नवनवीन बदल घडवून आणावे लागतील? नागरी प्रशासनाच्या या गतिमान भविष्यावर नक्की विचार करा. आणि हो, या विषयाबद्दल इंटरनेटवर आणखी माहिती नक्की शोधा, म्हणजे तुम्हाला याचा अधिक सखोल अभ्यास करता येईल. आजचे हे एक्सप्लेनर तुम्हाला कसं वाटलं? पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण प्रवासात.